आपण ब्रह्मसूत्राच्या 4थ्या अध्यायाच्या पहिल्या विभागाच्या 12व्या सूत्रापर्यंत आलेले आहोत. त्या सूत्रामध्ये आत्ताचा जो विषय आहे तो विषय सामान्य साधकाच्या साधनेच्या संदर्भामध्ये आता जवळजवळ सगळं मांडून झालं अशा स्वरूपात तो संपन्न केला आहे, संपवला आहे. आणि आता ते जे मांडत आहेत ते असं की म्हणाले, साधनेचा इतका आग्रह, संत सत्पुरुषही साधना करतात, शेवटपर्यंत साधना करतात, साधना करतच राहावी, या सगळ्या संदर्भात जे सांगितलं जातं. पण म्हणाले काही ज्ञानी सत्पुरुष आपल्याला असे दिसतात की ज्यांच्या ठिकाणी त्यांचा व्यवहार साधनेला अनुकूल किंवा साधना करण्यात रमणारा दिसत नाही, अवलिया असतात. साईबाबांच्या सारखे संत आहेत, गजानन महाराजांच्या सारखे संत आहेत, अक्कलकोट स्वामी महाराजांच्या सारखे संत आहेत, की जे संत पूर्ण ज्ञानी आहेत, सत्पुरुष आहेत, ब्रह्मज्ञानाचा आनंद स्वतःच्या ठिकाणी घेत असले तरी सुद्धा लोकांच्या समोर त्यांचं जे रूप प्रकट आहे ते वेगळंच आहे. कधी बाल आहे, कधी अल्लड आहे, कधी अज्ञानी आहे, कधी कधी आक्षेप घेण्यासारखं आहे. आपल्याला माहिती आहे गजानन महाराजांच्या चरित्रावरती सुद्धा अनेक शंकर महाराजांचं, पुण्यात शंकर महाराजांचा मठ आहे, अनेकांच्याबद्दल असा विषय मांडता येईल. तर त्यांनी सांगितलं की हे जे ज्ञानी सत्पुरुष आहेत ते ज्या प्रकारचा व्यवहार करतात, हा जो व्यवहार आहे हा त्यांना पाहिजे आहे, मुद्दाम ते करत नाहीत. जो काय एकदा ईश्वर आयत्त भगवत कैंकर्य वृत्तीने मनुष्य राहू लागला की तो मनुष्य जे ईश्वराच्या इच्छेने घडेल ते घडवून घेतो. त्यामुळे ईश्वराला जर हे असंच घडवायचं असेल तो तसं घडविल. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या शिरावर कसलं ओझं घेतलेलं नसतं. त्या कबीरांनी म्हटलंय तसं, कबीरा इश्क का मारा दुई को दूर कर दिल से. म्हणाले आम्हाला प्रेम एवढंच माहिती आहे. म्हणाले आम्हाला त्याचं भय नाही की हमन सर बोझ भारी क्या, आमच्या मस्तकावरती किती जबाबदारी आहे आणि काय नाही ह्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. काय आमचं संचित असेल, काय आमचं क्रियमाण असेल, ते जे असेल ते असेल, जो आजचा आपला विषय आहे पुढचा. त्यामुळे त्या ज्ञानाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तो पूर्ण मुक्त आहे. तो या जगातल्या व्यवहाराविषयी यत्किंचितही रस घेणारा नाही, उदासीन आहे. किंबहुना तो अवलियासारखा जे आहे जसं तसा व्यवहार न करता विपरीत व्यवहारामध्ये सुद्धा रमतो. आणि म्हणूनच कबीरांनी म्हटलंय की हमन है इश्क मस्ताना हमन को बेकरारी क्या, रहे आजाद या जग में हमन को होशियारी क्या. आम्ही या जगातल्या व्यवहारामध्ये लोकांसारखे राहू, नाही तर राहणार पण नाही. हमन को होशियारी क्या, आम्हाला काही त्याची जाणीव नसते. आम्ही समजून उमजून आम्ही कोणताच व्यवहार करत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आम्हाला हमन हे इश्क का मारा हमन को होशियारी क्या, म्हणजे आम्हाला फक्त ईश्वराचं प्रेम आहे, त्याच्याविषयीचंच प्रेम आहे, बाकीचा आमचा व्यवहार तुम्ही पाहूच नका म्हणाले. तसं इथे ते सांगतात की त्यांना साधना करत राहावी लागत नाही, साधना त्यांची होत नाही असं नाही. त्याकरता उत्तर दिलंय त्यांनी. ते म्हणतात त्यांची साधना त्यांच्या त्या व्यवहारातून स्वाभाविक होतच असते. आणि म्हणून त्या परापूजेच्या स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वा गिरा यद्यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवा राधनम. मी जेवतो तोच तुला नैवेद्य आहे, मी चालतो तीच तुझी प्रदक्षिणा आहे, मी झोपतो तीच समाधी आहे. तो जे करतो ते ईश्वराकरताच आहे. आणि म्हणून त्यांनी वेगळं काही करायचं आहे, वेगळं काही करावं, वेगळं काही केलं जातं असं त्यांच्याबद्दल घडत नाही, असं ब्रह्मसूत्रकार आपल्याला सांगतात. आणि म्हणून ते सांगतात की त्यांची भक्ती त्यांच्या वागण्यातच आहे, त्यांचं ध्यान त्यांच्या व्यवहारातच आहे. पण आमचे गुरु साईबाबा आहेत आणि ते अवलिया होते म्हणून आम्ही अवलिया व्यवहार करू, तर त्यांनी सांगितलं, साधकाला सांगितलेलं नाही. ते सत्पुरुष आहे, त्यांच्या ठिकाणी त्यांचा व्यवहार आहे, सामान्य साधकाच्या ठिकाणी नाही. आता आजपासून जे सूत्र आहे
तदधिगम उत्तरपूर्वाघयोर श्लेष विनाशौ तद्व्यपदेशात. ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असता मागील पुढील पातकांचा स्पर्श न होता त्यांचा नाश होतो असे श्रुतीत सांगितले आहे. ज्ञानाग्नी परिसमाप्यते, ज्ञानाग्नीमध्ये सगळं नष्ट होऊन जातं. ज्ञान कोणाचं झालं? परमात्म्याचं. परमात्म्याचं ज्ञान झाल्याबरोबर ते नष्ट होतं. आता कर्मविपाकाच्या सिद्धांताचं काय? कारण जे कर्म आहे ते कर्म आपलं फळ दिल्याशिवाय राहत नाही. मग आता ह्यांचं जे संचित पाठीवर एवढं मोठं गाठोडं, आत्ता आपण कबीरांचं म्हटलं, हमन सर बोझ भारी क्या, आमच्या डोक्यावरती पुष्कळ मोठं ओझं जरी दिलेलं असं तरी आम्हाला त्याचं काय? जो चलना राह नाजूक आहे, आम्हाला ज्या मार्गावरून चालायचं आहे तो मार्गसुद्धा मोठा खाचा खळग्याचा नाजूक असेल, अरुंद असेल, पायवाट असेल आणि मोठी काटेरी असेल, त्याचं तरी आम्हाला काय? हमन हे इश्क मस्ताना. आणि म्हणून ते म्हणतात की आम्हाला फक्त एक परमात्मा, याच्याशिवाय आम्हाला दुसऱ्या कशाच्या विषयी प्रेम नाही, अभिलाषा नाही, आकांक्षा नाही, कसली वेगळी हौस नाही. आता इथे त्यांनी सांगितलं की असा जो सत्पुरुष आहे, या सत्पुरुषाला ज्ञान झालं परमात्मा तत्वाचं की त्या ज्ञानानंतर त्याचं पूर्वकर्म म्हणजे त्याचं संचित आणि त्याचं उत्तर कर्म किंवा जे नंतर घडत जाणारं या जीवनामध्ये तो जो व्यापार व्यवहार करतो त्या व्यवहारात घडत जाणारं जे कर्म आहे ते पण कर्म नष्ट होऊन जातं. म्हणजे संचित आणि क्रियमाण नष्ट होतं, प्रारब्ध नष्ट होतं म्हणत नाहीत. हा देह ज्याच्याकरता आलेला आहे, जे संचितातला भाग जो घेऊन ह्या देहाने हा आकार धारण केलेला आहे ते प्रारब्ध संपत नाही, पण पूर्वसंचित आणि क्रियमाण जे पुन्हा संचितात जाऊन पडलं असतं ते मात्र भोगावं लागत नाही. प्रारब्ध का भोगावं लागत नाही? भोगावं लागतं कारण ते घेऊनच देह हा निर्माण झालेला आहे. आणि ते जर भोगायचं भगवंतानी बंद ठेवलं असतं तर ज्ञानी पुरुष कसा असतो हे आम्हाला कळलंच नसतं. ज्ञान झाल्याबरोबर त्यांनी देह टाकून दिला असता आणि ज्ञान झाल्याबरोबर ज्यांनी देह टाकला त्या ज्ञानी पुरुषाचा व्यवहार कसा असतो तो सामान्य माणसाला कसा कळला असता. आणि त्यामुळे परमात्मा त्याचं जे शेष प्रारब्ध आहे ते भोगण्याकरता आमच्याकरता त्याला ह्या पृथ्वी तलावरती ठेवतो. त्याचं पूर्वसंचित आहे ते त्याच्या ब्रह्मज्ञानानंतर पूर्वकर्म सगळं नष्ट होऊन जातं. या जन्मामध्ये प्रारब्ध भोगत असताना जे क्रियमाण निर्माण होत असतं ते जे क्रियमाण आहे ते क्रियमाण त्याला लेप पावत नाही, कारण अहम ममत्व त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. हे करणारा मी नाही, जे करतो आहे ते माझं नाही, माझ्या करता नाही, माझ्यामुळे नाही. त्यामुळे अहम ममत्व नसल्यामुळे झालेलं जे क्रियमाण आहे किंवा होत असलेलं जे क्रियमाण आहे तेही त्याला स्पर्शत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो ज्ञाता आहे त्याला ह्या अहम ममता नसल्यामुळे त्याला फलाचा भोग काही भोगावा लागत नाही. तो ज्ञाता परब्रह्मासारखा अलिप्त होतो असं ह्या ब्रह्मसूत्रकारांनी म्हटलेलं आहे त्या भाष्यामध्ये की अलिप्तता त्याला परब्रह्मासारखी येते. परब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. तो या ब्रह्मांडात का त्या ब्रह्मांडात का त्या ब्रह्मांडात अडकून पडलाय ते म्हणाले तो कुठंच अडकलेला नाहीये, तो कुठेच अडकून राहत नाही. आणि त्यामुळे परमात्म्याच्या करता अडकणं हे नाही, तो जसा अलिप्त आहे निर्लेप आहे तसा हा ब्रह्मज्ञानी पुरुष सुद्धा निर्लेप असतो. म्हणून याला क्रियमाण भोगावं लागत नाही. आता पुढे नित्य नवनिर्माण झालेलं क्रियमाण ज्याचं सुटतं आणि ज्याचं पूर्वसंचित ज्ञानाने नष्ट होतं असा हा ज्ञाता दोन्ही कर्मातून दूर जातो. इतरस्याप्येवं संश्लेषः पातेतु, इतर कर्माचाही असाच संबंध राहत नाही, शरीर पडताच मोक्ष लाभतो. इतर कर्मांचा म्हणजे कुठला? आता जे आपलं पाप असेल, जे दुःख भोगणं असेल ते सगळं सुटलं आहे असं माणूस सोयीस्कर लक्षात घेतो आणि जे पुण्यकर्म आहे त्याचा लाभ मिळावा, पण त्या सत्पुरुषाला त्या पुण्याचीही आवश्यकता नाही आहे आणि त्याला पापाच्या निवृत्तीची सुद्धा काळजी नाही. दोन्ही नको आहे, पुण्याचाही लोभ नाही आणि पापाच्या बाबतीतही तो फार उद्वेग किंवा त्रास किंवा त्याच्यापासून मी सुटका मिळवावी अशी बुद्धी त्याच्याकडे दोन्ही करता नाही आहे. म्हणजे आसक्ती नाही आहे आणि त्याच्याविषयीचा द्वेषही नाही आहे.
सुटावं ही भावनाही नाही आहे. म्हणून ते सांगतात की हे दोन्हीही त्याला जोडलं जात नाही. आणि म्हणून ज्या ममत्वानी आमच्या ठिकाणी कर्माचा भोग आमच्या मागे लागतो, त्या ममत्वाचा वियोग असल्यामुळे पाप आणि पुण्य हे दोन्हीही त्याला स्पर्शू शकत नाहीत. म्हणून ते सांगतात की त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला अशी श्रुती आहे. म्हणजे त्यांनी फार चांगल्या तऱ्हेने एक उत्तर दिलंय. ते म्हणाले ब्रह्मवेत्याचं जे संचित किंवा क्रियमाण आहे ते त्याला भोग देत नाही असाच सिद्धांत आहे. पण केलेल्या पुण्याच्या कर्मामुळे त्याला ऐश्वर्य लाभतं अशी एकही वेदामध्ये श्रुती नाही. म्हणजे त्याला त्याचा भोग मिळतो असं आम्हाला कुठेतरी विकल्पानी का होईना, संशयाला का होईना जागा द्यायला सुद्धा वेदांनी कुठे त्याचा उल्लेख केला नाही. म्हणजे त्यांना असं आम्हाला सांगायचंय की अगदी नकारानी अगदी चकारानी आम्हाला त्यांनी सांगितलंय की नाही, ब्रह्मज्ञानी पुरुष पुण्याचाही उपभोग घेत नाही, ब्रह्मज्ञानी पुरुषाला पापही लेप पावत नाही किंवा दुःखामध्ये टाकत नाही. आणि हे सगळं केलेलं पुण्यकर्म त्याचं ऐश्वर्य तो भोगत इथे राहतो असंही होत नाही. असं म्हणाले. याविषयी चर्चाच नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती एवढीच चर्चा आहे. अनारब्ध कार्य एवतू पूर्वे तद्वधेहे. आता त्यांनी सांगितलं फलोन्मुख न झालेल्या अशा संचित आणि क्रियमाण कर्मांचाच अशा रीतीने ज्ञानप्राप्तीनंतर संबंध सुटतो, कारण मोक्षाला तसा अवधी श्रुतीने सांगितला आहे. आता म्हणाले त्याला म्हणजे हा मुद्दावरती का आला, कारण याला याचं प्रारब्ध कर्म भोगण्याकरता अजून आयुष्य काढायचं आहे. मग आयुष्य काढताना आता परमात्मा भराभरा त्याला त्याच्या पुण्याचा उपभोग देऊन, त्याला ऐश्वर्य देऊन, त्याला सुख देऊन त्याच्या ठिकाणी त्याला तृप्त करतो का, त्याला समाधानी करतो का जगाच्या दृष्टीने, किंवा आता काय ऐश्वर्य मिळालंय, आता काय वैभव मिळालंय, नाही. म्हणाले परमात्मा त्याच्या पुण्याचा त्याच्या प्रारब्धाप्रमाणे जरी त्याला राहावं लागलं तरी सुद्धा त्या काळात त्याच्या पुण्याच्या कर्माचा फलाचा भोग तो काही त्याला देत नाही. नाहीतर रमण महर्षींसारख्यांनी कॅन्सर, ठाकूरांसारख्यांनी कॅन्सर, हे सगळे भोग कशाला भोगले असते. हे दाखवणं आहे ना सगळं सामान्य मनुष्याला की प्रारब्धाचा भोग सत्पुरुषांना सुद्धा चुकला नाही तर तुम्हाला कसा चुकेल. प्रत्येकाला प्रारब्धाचा भोग भोगूनच संपवला पाहिजे. त्या प्रारब्धाच्या भोगातून बाहेर पडावं असं ज्याला वाटतं तो या मार्गावरती कुठेतरी कच खातोय असं म्हणावं. कारण काही ना काहीतरी सुखदुःखात्मक संमिश्र जी फलं प्राप्त होणार आहे ती होणारच आहेत. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की मोठे मोठे सत्पुरुष सुद्धा, आता रामकृष्णांसारखे, ठाकूरांच्यासारखे, म्हणजे रामकृष्ण परमहंस हे काही असे सामान्य मनुष्यासारखे त्यांच्या शेवटच्या देहामध्ये आलेले सत्पुरुष नव्हेत. ते तुकाराम महाराजांच्या सारखे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी समाजाचा उद्धार करण्याकरता आलेत. मग येताना चांगलं चांगलं संचितच का नाही घेऊन आले. हे सगळे संत उत्तमोत्तम संचितच का नाही घेऊन येत. संचित म्हणजे जे काही इथे प्रारब्ध भोगायला लागणार आहे त्याचं एक गाठोडं, चांगलंसं गाठोडं देवाला का मागत नाही. त्यांना काय करायचंय. भगवंत आम्हाला शिकवण्याकरता प्रत्येक संताला एक वेगळी परिस्थिती देतो. प्रत्येक संताला जे भोगण्याकरता ठेवलेलं आहे की परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे संतांचं मन विचलित होत नाही. परिस्थिती कितीही अनुकूल असू दे संत त्याच्यामध्ये अडकून पडत नाहीत. जीवनामध्ये कितीही आघात येऊ देत संतांच्यावरती त्या आघाताचे परिणाम त्यांच्या परमेश्वर प्रेमामध्ये कधीच येत. सगळ्या प्रकारची शिकवण आपल्याला संतांच्या चरित्रातून दिलेली आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की ब्रह्मवेत्याचं जे क्रियमाण आहे की फलोन्मुख न झालेलं, आता अगदी पक्का सिद्धांत ज्याला आपण घटवून पक्का केला की नाही, त्याचं संचित आहे त्याचा नक्की नाश होतो. त्याचं जे क्रियमाण आहे ते क्रियमाण त्याला लेप पावत नाही, म्हणून ते संचितामध्ये पुन्हा परिवर्तित होत नाही. त्याच्या संचितातलं किंवा त्याच्या क्रियमाणामधलं जे काही इथे इतर म्हटलंय म्हणून की जे काही कर्म आहे त्या कर्माचं जे काही फळ आहे पाप किंवा पुण्यात्मक, ते फल त्याला लेप पावत नाही. त्याचं जे स्थान आहे त्या स्थानावरती ते पडून राहतं.
त्याला जी कर्म करावी लागतात, कधी लोकांच्या विरोधी करावी लागतात, कधी लोकांना अनुकूल करावी लागतात, कधी आनंददायी करावी लागतात, कधी दुःखदायी करावी लागतात. दुसऱ्याच्या अंतःकरणाचा विचार न करता सुद्धा क्वचित दुखवावं लागेल एका अधिक मोठ्या कार्याकरता. लहानसं काही दुखावणं, कुठला तरी विरोध पत्करावा लागेल. त्याचा जर काही दोष असेल तो दोषही पडतो आणि त्याच्या कर्मातला जो काही पुण्याचा भाग आहे तोही इथेच पडून राहतो. तो कुठे पडतो? त्या सत्पुरुषाचं जे स्थान आहे त्या स्थानाच्या इथे पडून राहतो. आणि त्या स्थानावरती जाणारे आमच्यासारखे आम्ही काय भावानी जातो त्या प्रमाणात त्या स्थानावरून पुण्य नाही तर पाप उचलून घेऊन येतो. आम्ही तिथे जातो आणि आम्ही तिथे अश्रद्धा दाखवतो की काय याला काय अर्थ आहे, काय कुठे समाधी असते का अशीन, ती कुठे काय एकनाथ महाराजांनी उघडली, ते काय मुळ्या लागतात का गळ्याला, हे काय आहे, हे सगळं आपलं काहीतरी काव्यही झालं, ह्या सगळ्या कथा आहेत असं म्हणून जाणारा नास्तिक आहे. भगवंत म्हणतो घेऊन जा, इथे जे दोषास्पद पडलेलं आहे त्या फलातलं घेऊन जा तू, कारण तुझा विचार तसाच आहे. एखादा भाविक आहे, श्रद्धाळू आहे, अंतःकरणामध्ये परम आदर आहे, असं जे व्यक्तिमत्व आहे ते काय घेऊन जातं? ते म्हणाले ते तिथलं पुण्य घेऊन जातं. त्याच्या प्रेमाची उत्कटता जितकी तितकं तिथून त्याला त्या पुण्याचा लाभ अधिक आहे. तो आशीर्वाद घेऊन जातो, ते पुण्य घेऊन जातो. ते सत्पुरुषांचं पुण्य आहे, ते काय साधं आहे का? आणि त्यामुळे त्या पुण्याचा एवढा कण जरी स्पर्श मिळाला त्याचा तरी सुद्धा याच्या आयुष्याचा उद्धार होऊन जाईल अशी स्थिती आहे. आणि म्हणून ते सांगतात की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर हा जो सत्पुरुष आहे त्याच्या बाबतीमध्ये संचित आणि क्रियमाण, पाप आणि पुण्य यातलं कोणतंही फल तो न भोगता तिथेच टाकून दिलेलं आहे. आता ब्रह्मज्ञान झालं, या देहामध्ये तो राहतोय. आता झाल्या क्षणी देह गळून पडत नाही, पण तो जेव्हा या लोकांमध्ये वावरतो त्यावेळी त्याला कोणत्या संबोधनाने लोक समजतात किंवा त्याची ओळख करून घेतात. कुणी त्याला परमभक्त आहे असं म्हणतो, कुणी त्याला जीवनमुक्त आहे असं म्हणतो, कुणी त्याला विदेही संत आहेत असं म्हणतो, कुणी त्याला स्थितप्रज्ञ म्हणतो, कुणी त्याला गुणातीत म्हणतो. अशा वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या संबोधनांनी त्याचा जो अधिकार आहे तो अधिकार इथे प्रकट केला जातो किंवा तो अधिकार इथे प्रकट होतो. आणि त्यामुळे ते असं म्हणतात इथे की देहाच्या शिवाय आम्हाला ज्ञान होऊ शकत नाही, कर्माच्या शिवाय देह असू शकत नाही. आणि धरलेला देह केव्हा सुटतो? जेव्हा कर्म सुटतं तेव्हा. म्हणजे सत्पुरुष देह का धरून ठेवतात? कारण हा जो देह आहे त्या देहाशिवाय ज्ञान होणं शक्य नाही आम्हाला. आम्हाला महाभारतामधलं, आम्हाला ज्ञानदेवांच्या काळामधलं, आम्हाला ठाकूरांच्या काळामधलं, आम्हाला सत्पुरुषांच्या तुकाराम महाराज आहेत, महाराष्ट्रामध्ये नामदेव आहेत, तिकडे पुरंदरदास आहेत. किती सत्पुरुषांचा आपण उल्लेख करावा. एकापेक्षा एक थोर सत्पुरुष या भारतभूमीमध्ये ठिकठिकाणी होऊन गेलेत. आपण सगळ्यांची चरित्र प्रेमाने वाचतो, पण ही चरित्र वाचताना ह्यांचं ज्ञान आम्हाला कशामुळे झालं? ते म्हणतात देहाशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे प्रारब्ध आहे ते त्यांचं संपत नाही. त्याला पुन्हा त्यांनी कर्माचा सिद्धांत पण पुढे सांगितलाच आहे की देहाशिवाय ज्ञान होत नाही आणि देह कर्माशिवाय नाही. कारण सगळं कर्म संपून गेलं आहे, आता देह कशा करता राहिला? कर्माशिवाय त्या देहाला प्रयोजन नाही. म्हणून तो सत्पुरुष ते प्रारब्ध कर्म भोगण्याच्या निमित्ताने आमच्याकरता इथं राहत. म्हणून तुकाराम महाराजांच्या सारखे म्हणतात की आता दिवस चार खेळी मेळी. आता काय करायचं आहे आम्हाला? आता काही नाही. आता काय 4 दिवस काढायचे ते मजेत काढायचे तिथे, बस आम्ही राहणार. त्यांनी बोलावलं की निघून जा, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा, बस आम्ही चाललो. तुम्हाला भेटण्यापुरते, तुम्हाला दिसण्यापुरते. तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे त्यांच्या स्वतःच्या वैकुंठ गमनाचं, त्यांच्या अभंगांमधून. ते म्हणाले प्रत्येकाच्या घरोघरी गेले, सांगितलं बघा अमक्या दिवशी मी जाणार आहे, विजेला मला जायचं आहे, त्या दिवशी सगळ्यांनी माझ्याकडे यायचं, मला भेटायचं, आपल्या दारात रांगोळ्या काढायच्या, आनंदाने मला सगळ्यांनी पाठवायचं आहे.
आणि बघा बरं, सगळेजण या, सगळे या, मोठा आनंदाचा सोहळा आहे, बघायला या. तुकाराम महाराजांनी सगळ्या देहूला जाऊन आमंत्रण केली आणि सगळ्यांना सांगितलं. आणि तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्यानंतरचा, त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की मी आहे तोपर्यंत कोणाला कळलं हा तुका काय आहे, ह्या तुक्याचा काय अधिकार आहे, की ज्या अधिकारामधून यांनी हे एवढे अभंग लिहिले आहेत, किंवा काय त्यांनी त्याचं ज्ञान प्रकट केलं आहे, त्याची म्हणाले कोणाला जाणीवही नाही की तो कुठून आला, कसा आला, का आला, कशा करता आला आणि आत्ता तो निघून का चालला हे त्यांना काही माहिती नाही. पण म्हणाले हा तुका जेव्हा वैकुंठ गमन करील ना, त्यानंतर लोक आपापसात म्हणायला लागतील की धन्य आम्ही तुका देखिला, की तेव्हा त्यांना वाटेल की अहो आमचं आयुष्य काय, अहो भाग्य आहे की आम्ही त्या तुकाराम महाराजांना पाहिलं होतं, आमच्या समोर राहिले, आमच्या बरोबर वावरले, आमच्या घरी आले. म्हणाले तेव्हा म्हणतील माझी चर्चा करतील, म्हणाले तोपर्यंत करणार नाहीत. कारण देह आहे तोपर्यंत त्या देहातून सुद्धा ज्ञान दुसऱ्याला यथार्थ होतं असं नाहीये. आणि ते म्हणाले देह तरी का ठेवतात, काही कर्म घेऊन येतात, काहीतरी नियोजित कर्म भगवंतांनी दिलेलं आहे ना, की हे एवढं 32 वर्षाचं आयुष्य आहे, एवढा काळ तुम्हाला राहायचं आहे, 42 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला राहायचं आहे. 32 वर्ष तर राहिले शंकराचार्य, तुकाराम महाराज 42 वर्ष तर राहिले, छोटी छोटी आयुष्य आहेत. ज्ञानदेव तर किती कमी राहिले, 26व्या वर्षी निघून सुद्धा गेले. तेवढं कार्य ठेवून दिलं. माऊली जाताना काय म्हणाली की संपलं, जे कार्य होतं ते कार्य करून झालं, आता कशा करता राहायचं आहे, ज्याच्याकरता पाठवलंय ते कार्य संपलंय, ते निवेदन केलंय त्याच्या चरणावरती. आता ते काय आमच्यासारखे आहेत का, आमचं पुस्तक झालं, अहो काय पुस्तक आहे आमचं, या जगाला कळलं पाहिजे. मग त्या प्रकाशकाला जाऊन भेट, पुस्तक छाप, आपण जाऊन लोकांना प्रति दे, ते तुम्ही वाचलं का, अभिप्राय लिहून आण, टी व्हीवरती कार्यक्रम घडवून आण, 4 लोकांच्या मध्ये त्या पुस्तकाचा बोलबाला झाला पाहिजे, आमच्या प्रिंट मीडियामधून आमची प्रसिद्धी आली पाहिजे. हे सगळं करत करत हे एका आवृत्तीचं झालं, अशा 25 आवृत्त्या झाल्या तरी आमची हौस भागत नाही. आणि हे सत्पुरुष काम सांगितलंय केलं, ती ज्ञानेश्वरी लोकांना कळणार आहे का नाही, ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे का नाही, याचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही. 250 वर्षानंतर नाथांनी लोकांच्या समोर ज्ञानेश्वरी आणली. 250 वर्ष ती लोकांच्यापासून दूर होती आणि तसंच तिचं स्वरूप त्यांना काही वाटलं नाही. आपलं काम झालं, आपण निघून गेले. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की ते संचित आम्हाला भोगावं लागत नाही, त्याच्याही बद्दल काही विचार नाही, ते क्रियमाण भोगावं लागणार नाही त्याचाही विचार नाही. आता प्रारब्ध भोगून जायचं आहे तरी आम्ही मजेत आहोत, हीच त्याच्या मागे धारणा आहे. दिवस 4 खेळीमेळी का प्रारब्ध भोगायला लागणार आहे म्हणाले. भोगायला लागण्याचं कारण म्हणाले एकच आहे, ते आपल्याकडे ही प्रसिद्ध दृष्टांतांनी समजावलेली गोष्ट आहे की धनुष्याला जोडलेला बाण आहे आणि प्रारब्ध कसं आहे, आता तो नुसता धनुष्याला जोडलेला नाही आहे, धनुष्याची प्रत्यंच्या ओढून बाण आता सोडलेला आहे. आणि बाण सोडल्यामुळे आता काम सुरू झालंय, प्रकर्षेनं आरब्ध सुरुवात झालेली आहे भोगायला. आता सोडलेला बाण पुन्हा धनुष्यामध्ये आणा, नाही तर भात्यात आणून ठेवा, होणार नाही. हा निसर्ग आहे आणि त्यामुळे हा निसर्ग आता तो बाण भात्यात ठेवत नाही. म्हणून आपल्याकडे वरून खाली का खालून वर हे जरी नाही कळलं तरी सुद्धा त्या देहामध्ये तो जे अनुभवतो तो प्रारब्धाचा भोग भोगतो. वरून खाली म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, ते लोकांचा उद्धार करण्याकरता वरून खाली आले आहेत का, आपल्या अभ्यासामध्ये मिळवत मिळवत आता हा शेवटचा देह आहे की ज्या देहामध्ये ईश्वराचं ज्ञान झालंय, म्हणजे ब्रह्माचं ज्ञान झालंय, परमात्म्याचं ज्ञान झालंय. आता परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर काय आहे, तो हा विषय आहे की परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर आता राहिलेलं प्रारब्ध, शेष प्रारब्ध भोगून संपवायचं आहे. वरून खाली आले ते कोणतं प्रारब्ध घेऊन आले, ते कोणतंही प्रारब्ध घेऊन आले नाही. मग ते इतकी वर्ष काय भोगत राहिले, ईश्वराची इच्छा, केवळ त्याच्या इच्छेने खाली आलेले आहेत. आणि खाली येताना जशी आपण एखाद्या गाण्याची, एखाद्या कार्यक्रमाची सीडी आपल्याबरोबर आणतो ना, तशी भगवंतांनी यांना जगायची जीवनपटाची सीडी दिलेली आहे. आणि आता असं असं जगायचं आहे, 32व्या वर्षापर्यंत जगा, 34व्या वर्षापर्यंत जगा, 26व्या जगा,
42व्या जागा, 72व्या जागा, 82व्या जागा, 120व्या जागा. आपल्याकडे रामानुजाचार्यांना खूप आयुष्य आहे, 112 वर्षापेक्षा जास्त आयुष्य लाभलेलं, देऊन पाठवलेलं आहे. हे एवढं काम करण्याकरता एवढं आयुष्य हे घेऊन जा, हे असं असं चालेल. ते जसं सांगितलंय तसं, याला भगवत कैंकर्य वृत्ती म्हणतात. त्या भगवत कैंकर्य वृत्तीने ते इथे राहतात. हे प्रारब्धाचा भोग भोगणं ह्याचा उलगडा हा या सत्पुरुषांच्या करता नाही आहे. पण हे सत्पुरुष आम्हाला तसंच जगून दाखवतात की जसं प्रारब्धाचे भोग आम्ही भोगतो आणि ते भोग भोगताना कसे भोगावेत ह्याचा आदर्श आहे. आपण रामकृष्णांच्या चरित्रामधला, ठाकूरांच्या चरित्रामधला प्रसंग पूर्वी पण एकदा मागच्या भागामध्ये पाहिलेला आहे की त्यांनी सांगितलं होतं की माझा शेवट केव्हा. तेव्हा त्यांनी माताजींना सांगितलं की ज्या दिवशी माझ्या प्रतिमेची पूजा लोकांच्या घरात करायला सुरुवात होईल तेव्हा असं समजा की माझं जीवन संपत आलं. माताजी कधीच खाली यायच्या नाहीत. त्यांना त्यांच्या वेदनांच्यामुळे जिथे आणून ठेवलेलं होतं तिथे ही सगळी लहान लहान मुलं ज्यांचे फोटो आपण इथे पाहतो की ज्यांनी रामकृष्ण संघाची स्थापना केली, जे त्याचे मूळचे आधार आहेत, ती सगळी मुलं लहान होती, ती खेळत होती. खेळत असताना ते ज्या ठिकाणी खेळत होते तिथे एक काळा कभिन्न मोठा नाग फडा उगारून तिथे आलेला आहे. रामकृष्ण ज्यांना खाता येत नाही, घशाला एवढी हे झालेलं जखमा, त्यातनं ज्या वेदना, त्यालासुद्धा जे त्याच्यात झालेला पू, त्याच्यात येणारं रक्त, वाहणारी जखम, सगळं जे आहे ते वर्णन काही मोठं साधंसं नाही आहे, मोठं अवघडच आहे की तो सगळा भोग आहे तो सामान्य मनुष्याला जितक्या तीव्रतेने भोगावं लागेल तीच तीव्रता त्यांच्या देहावर दिसते. अंथरुणावरून उठता येत नाही, खायला प्यायला जात नाही, शरीर अशक्त आहे. त्या मुलांच्या इथे ते जेव्हा तो नाग कदाचित एखाद्याला त्रास देईल, रामकृष्ण उठले, निघाले, तिथे जाऊन पोचले. त्यांनी नागाला सांगितलं, तू इथे का आलास? ही मुलं खेळतायत, हे उद्यान त्यांना निर्भय राहू दे, तू इथून निघून जा. आणि त्याप्रमाणे तो निघून गेला त्यांच्या आज्ञेप्रमाणे. शारदा मातांना आश्चर्य वाटलं. माताजी वरून खाली आल्या, त्यांनी पाहिलं तर अंथरुणावरती ठाकूर नाही. त्यांना धस्स झालं. त्या म्हणाल्या, त्यांनी सांगितलेली दुसरी गोष्ट, माझ्या चरित्रात ज्या दिवशी तुम्हाला चमत्कार दिसेल त्यानंतर हा देह जास्त काळ राहणार नाही. त्या म्हणाल्या, ज्या देहाने त्यांनी हे करून दाखवलं आता ते फार दिवस राहणार नाही, याची त्यांना खात्री पटली. सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या सत्पुरुषांनी जे भोगून दाखवलं ते आमच्या घरता, ते त्यांचं नाटक आहे, तो त्यांचा ड्रामा आहे. भगवंतानी जे वठवायला सांगितलंय पात्र, ते पात्र वठवायला ते आलेले आहेत. त्यांना कुठलं प्रारब्ध, त्यांना कुठलं संचित, त्यांना कुठलं क्रियमाण, पण यासारखेच ते व्यवहार करतात. म्हणून आपण आता जे म्हटलं ना की वरून खाली आले का खालून स्वतःचा उद्धार करत शेवटच्या जन्मात आले, आपल्याला कळत नाही ते काय प्रकरण आहे. कारण आपल्याला कसं कळणार? त्यांच्या जन्माच्या मागची भूमिका तो परमात्मा आणि ते संत सत्पुरुष जाणे. आपल्याला ते सत्पुरुष दिसतात. इथे ब्रह्मसूत्र आहे, हा अध्याय फलाचा आहे, मोक्षाचा आहे. मोक्षाचं स्वरूप काय असतं, कुणाच्या बाबतीत काय असतं, तो विषय चाललाय. आणि म्हणून ते म्हणतात, जो ब्रह्मज्ञानी झाला त्याचा हा चरमदेह म्हणजे शेवटचा देह आहे. या शेवटच्या देहामध्ये तो काय भोगतो? फक्त राहिलेल्या शेष प्रारब्धाचे भोग भोगतो. संचित भोगावं लागत नाही, क्रियमाण पण भोगावं लागत नाही. प्रारब्ध का भोगावं लागतं? कारण जसा धनुष्यावरून सुटलेला बाण पुन्हा भात्यात आणून ठेवणं याची जशी आवश्यकता नाही, तसा सुटलेला बाण जिथे जाऊन पोचायचा न पडायचा आहे तिथपर्यंतचा जो कालावधी आहे तो त्या देहानी भोगायचा आहे. आता पुढे ते म्हणतात की त्यालाच आपल्याकडे शंकराचार्यांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये जीवनमुक्त असं म्हटलंय की जीवनात आहे, देह आहे, पण मुक्त स्थितीमध्ये जीवन चालू आहे, तो जीवनमुक्त पुरुष आहे असं म्हणून त्याच्या जीवनाचं वर्णन केलंय. आणि एकुलतं एकच त्याच्या मागचं प्रयोजन आहे, ते म्हणजे आम्हाला शिकवण्याकरता. मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम. त्यांनी सांगितलं की परमेश्वर सुद्धा मर्त्य अवतार म्हणजे टाकून देणारा अवतार. भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांना पूर्ण परमात्मा म्हटलं तरी सुद्धा प्रभू रामचंद्र आहेत, त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं
तरीसुद्धा प्रत्येकाने देह विसर्जित केलाय, प्रत्येकाने देह टाकलाय, विग्रह अवतार घेतलाय, माणसासारखंच सगळं करून घेतलंय. आणि म्हणून आपल्याकडे काही देवतांची सुद्धा त्याची जशी आपण आपल्याला आवडतं त्या पद्धतीने आराधना उपासना करतो, तसं शेवटी त्या देवतेला मृत्यूसुद्धा ठेवला आहे त्यांनी उपासनेमध्ये. मग पुन्हा नव्याने त्याच्या पूजेला सुरुवात. असो, पण म्हणजे देवाचं सूत्र काय? मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम. आम्हा मर्त्यांकरता म्हणजे आमच्या या मर्त्य लोकामध्ये असलेल्या मानव लोकामध्ये मानवाला शिकवण्याकरता म्हणूनच हे असा अवतार धारण करतात. नाहीतर काय, परमेश्वर त्याच्या मूळ रूपामध्ये आला असता, एक हात वरती करून सांगितलं असतं या पृथ्वीतलाचं कल्याण हो, झालं, कल्याणच झालं असतं सगळ्यांचं, काही प्रश्नच नव्हता. तो ते करत नाही. मानवाला मानवी रूपामध्ये शहाणं करण्याकरता तो मानवाचं रूप घेऊनच येतो आणि मानवाचे जे त्रास आहेत ते भोगतो. भगवान श्रीकृष्णांनी नारदांशी संवाद केलाय, म्हणाले, नारदा, हे सगळी आमची कुळं आहेत, या वृष्णी आहे, अंधक आहेत, निरनिराळ्या कुळांच्या मध्ये आमचे लोक आहेत. या सगळ्या कुळांमधल्या लोकांना माझ्याविषयी विश्वास नाही. मी जे कार्य करतोय त्या प्रत्येकाबद्दल या लोकांच्या मनामध्ये संशय आहे. हे सगळं पाहिलं की माझं मन उद्विग्न होतं, की असं वाटतं हे काय आहे, कशा करतात, हे असा काय व्यवहार करतात. तर त्यावेळी नारदाने सांगितलं, भगवंता, हा प्रश्न तू मला विचारावास, तू पूर्णज्ञानी पुरुष आहेस, तू काय मला प्रश्न विचारावास. पण म्हणाले, तू मला विचारतो आहेस म्हणून तुला सांगतो की या जगाचा व्यवहारच असा आहे की ह्या व्यवहारामध्ये तुला ह्या राज्याचा शकट चालवायचा आहे आणि यादवांचं गणराज्य उभं करायचं आहे. तर तुला हे विरोधात जाणारे लोक आणि तुला अनुकूल असणारे लोक, अनुकूलांना अधिक अनुकूल करून घेणं आणि विरोधकांचा विरोध बोथट करणं, हे दोन्ही काम तुला करावंच लागणार आहे. म्हणाले, जसा बैल आहे ना, बैलगाडीचं ओझं ओढतो, ती बैलगाडी खचाखच भरलेली असते, पण चढावावरून त्याला ती बैलगाडी ओढून न्यायला फार त्रास होतो, त्याच्यावरती त्याचा भार येतो. तसं म्हणाले, भगवंता, तुला यांचं नेतृत्व करायचंय, तुझ्यावरच भार आहे आणि ही भरलेली बैलगाडी आहे, ती तुला चढावावर खेचत न्यायची आहे. आणि म्हणून म्हणाले, हे सगळे त्रास आहेत. सांगण्याचा हेतू असा आहे की आता ते भगवंताला दुःख होईल का? जो सर्वज्ञ आहे, जो लोकांना शिकवण्याकरता आलाय, भगवंतानी आपल्या देह ठेवण्याच्या वेळेचा प्रसंग जर आपण वाचला भागवतामधला, तर त्यांनी कशा सूचना केल्या आहेत, कुणाकुणाला कुठे जायला सांगितलं आहे, अर्जुनाला काय सूचना केली आहे, दारुकाला काय सूचना केली आहे, तो आपलं जीवन कसं संपवायचं हे सगळं पूर्वनियोजित आहे. कुंती त्याला म्हणते, अरे तुझ्या यादवांचा संहार होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुंती, हा शाप तू मला देतेस कशा करता? ते ठरवूनच इथे आलेलो आहे की यादवांचा संहार व्हायचाच आहे, यादवांचा संहार करूनच जायचंय, त्यात तुझ्या शापाची आवश्यकताच नाहीये. जे घडायचं आहे ते ठरलेलंच आहे. आता ज्ञानदेवांना लोकांना दाखवायचं आहे की कसा समाज त्रास देतो, सत्पुरुषांना सुद्धा किती सहन करावं लागतं. म्हणून ज्ञानदेव रुसलेत की ते म्हणालेत की मला मांडे खायचेत. मांडे खाण्याकरता कोणी तवा देत नाही, कोणी परळ देत नाही, त्यांना साधन नाही. मुक्ताबाई आणि लोक असे वागतात, निंदा करतात, रुसून बसून राहिले दार बंद करून झोपडीचं. आणि मुक्ताबाई समजावतायत, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, की म्हणाले, हा सगळा लोक जो आहे तो असाच त्रास देणारा आहे. तुम्ही संतांनीच, सगळा लोक आहे तो वन्नी आहे, तुम्हीच पाणी व्हायला पाहिजे आणि त्याला शांत केलं पाहिजे. मग आता लोक म्हणतील, ज्यांनी अमृतानुभव लिहिला, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांना संताप कसा आला? त्यांना नाही संताप आला, त्यांनी आमच्याकरता दाखवलं की उद्विग्नता काय परिसीमेची असू शकते, ती भोगावीच लागते. ती माणसाला आहे असं नाही, ती कुणालाच चुकली नाही, निंदा कुणालाच चुकली नाही, दुःख कुणालाच चुकलं नाही, अवहेलना उपेक्षा कुणालाच चुकली नाही. भोगावं आणि पुढे जावं. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ज्ञानी पुरुष म्हणजे त्याचा हा चरमदेह आहे, शास्त्र आहे नाही. आता हे ब्रह्मसूत्र हे ब्रह्मप्राप्तीचं शास्त्र आहे, त्या शास्त्रातल्या फलाध्यायात आपण आलोय आता मोक्षाच्या. त्यामुळे मोक्षाच्या ठिकाणी अधिकारी कोण झाला की त्यांनी हे सगळं प्राप्त केलं साधनेनी आणि प्रत्यक्ष ब्रह्मभावाला प्राप्त झाला. ब्रह्मभावाला आता प्राप्त झाल्यानंतर आता काय होतं ते सांगितलं
प्रारब्ध सुटलं म्हणजे नष्ट झालं. क्रियमाण लेप पावत नाही, प्रारब्ध नाही संचित नष्ट झालं. क्रियमाण लेप पावत नाही. प्रारब्धाचा जो शेष भाग आहे तो भोगून देह पडतो. अग्निहोत्रादी तत्कार्यायैव तद्दर्शनात. अग्निहोत्रादी नित्यनैमित्तिक कृत्ये निष्काम भावनेने केली तर आत्मज्ञानास सहाय्यक होतात असेच श्रुतीवरून दिसते. आता त्यांनी आपल्याला सांगितलंय तसं की पूजा पाठ होम हवन व्यवहारामध्ये दुसऱ्याला केलेली मदत, गुप्तपणे केलेलं दान, निष्काम भावाने केलेली कुणाची सेवा, कोणतंही सत्कृत्य हे ह्या ब्रह्मज्ञानाला सहाय्यकारी होतच होतं. आपण प्रत्यक्ष काही करत नाही. आपण म्हणतो काय करणार हो, आम्हाला वेळ मिळत नाही, आम्हाला काही साधना करायला वेळ मिळत नाही. पण आमचा सगळा दिवस, आमचे सगळे विचार, आमच्या सगळ्या भावना, आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा वासना ह्या जर सगळ्यात सत म्हणजे चांगल्या असतील, प्रामाणिक असतील, तर त्या सगळ्याच आम्हाला ब्रह्मज्ञानाला सहाय्यकारी आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं प्रत्येक गोष्ट, तप दान यज्ञ पूजा अर्चा लोकव्यवहार सेवा सगळं काही म्हणाले निष्काम भाव धरून ज्याला करता येईल त्यांनी जर सत्कर्म केली तर निष्काम भावनेने केलेली सत्कर्म अधिक सहाय्यभूत होतात. आणि त्यामुळे म्हणाले समजा आम्हाला सकाम कर्म करण्याची लागते ना. कधी कधी प्रपंचामध्ये माणसाला वेळ येते की भगवंता एवढं कर बाबा, आता आम्ही हात टेकले. आणि आपल्याकडे उपनिषदांनी सुद्धा म्हटलंय की ईश्वर येतो धावून आपल्याला सुद्धा, आपण परिश्रमाची पराकाष्ठा करतो की अमुक एक काम त्याचं यश मिळावं याच्याकरता आपण काही कमी मेहनत करत नाही. पण इतकी मेहनत केल्यावर सुद्धा आपल्याला असं वाटतं यश काही अजून नजरेच्या टप्प्यात नाही हो, अजून यश येईल असं वाटत नाही हो, काय करावं. त्यावेळी माणूस म्हणतो भगवंता हे सगळं करतोय आम्ही, आता तू कृपा कर बाबा आणि तू आता इथे यश दे. त्यावेळी आपल्याकडे उपनिषदांनी सांगितलंय न ते श्रांतस्य सख्याय देवहा. उपनिषद असं सांगतात की आधी खूप कष्ट करावेत, प्रयत्नशील असावं, खूप प्रयत्नवादी असावं, प्रयत्न कधीही सोडू नयेत. ज्याला समर्थांनी साक्षेप असा शब्द वापरलाय की कार्य सफल होईपर्यंत केलेले प्रयत्न, साक्षेपी कार्य, साक्षेपानी प्रयत्न करत राहावेत. पण शेवटी तो आपल्याला सहाय्यभूत व्हावा, तो आपल्याला सहाय्यभूत होतो, तो सहाय्यकारी असतो. उपनिषद म्हणतात जो थकेपर्यंत प्रयत्न करतो त्यालाच देव प्राप्त होतो. किंवा त्याच्या मूळ अर्थाने सांगायचं तर जो थकेपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला परमेश्वरही सहाय्याला येत नाही. आणि समर्थांनी पण म्हटलंय सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. पाहतोच तो आमच्या धैर्याची थोडी ना थोडी तो परीक्षा घेतो. पण तो आमचे कधी, मी नेहमी म्हणते 11:59 आणि 59 सेकंद तो येत नाही. तो म्हणतो कर, धडपड कर. आणि 11:60 मात्र तो येतो. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणाले असं होतच नाही. प्रभू रामचंद्रांची भक्ती केली आहे, संकट आहे, भगवान बघतात की संकटाला हा किती टिकतो. आणि मग त्यांच्या कृपेला, त्यांच्या परीक्षेला आम्ही उतरलो की ते येतातच. ते 11:59 59 सेकंद येत नाहीत, पण ते आमचे 12 वाजू देत नाहीत, कधीच नाही, कधीच वाजू देत नाही. त्यामुळे न ते श्रांतस्य सख्याय देवाहा. श्रमेपर्यंत प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर सुद्धा आमच्या हाकेला ओ देत नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की सकाम कर्म सुद्धा आम्ही केली तरी सुद्धा जे प्राप्त करायचंय ते प्राप्त होतं ना. आपल्याला असं वाटतं मुलाची बुद्धी बेताची आहे, या मुलाची बुद्धी चांगली व्हावी याच्याकरता प्रज्ञावर्धिनी स्तोत्र म्हणत राहावं. सकाम आहे उपासना. मुलाच्या करता त्या देवीची उपासना 16 वेळा प्रज्ञावर्धिनी स्तोत्र आम्ही म्हणतो, त्या मुलाला ते ऐकवतो, आम्ही म्हटलेल्याचं पाणी त्याला पाजवतो. सकाम उपासना आहे. आपल्याला आरोग्य कमी आहे असं वाटलं, दुर्बल आहे असं वाटलं, रुद्राध्याय ऐकवतो, विष्णू सहस्रनाम ऐकवतो, भीमरूपी ऐकवतो,
रामरक्षा ऐकवतो. का तर जरा मूल अशक्त आहे, सबल व्हावं, सशक्त व्हावं. मनाची धारणा मनाने थोडा कमकुवत आहे, त्याच्याकरता अथर्वशीर्ष म्हणावं, स्थिर होईल. चंचल मन स्थिर होऊन जाईल, बुद्धी चांगली प्रज्ञावान होईल. असं ही सगळी सकाम उपासना आहे. या सगळ्या उपासनेत ते म्हणतात की उपासना सकाम करण्यात दोष नाही आहे, पण सकाम उपासना आमची आसक्ती वाढवत नाहीत. की आता एक गोष्ट साधली उपासनेने की चालले दुसऱ्या उपासनेला सुरुवात. एक मिळालं, आता दुसरं मिळवायचंय, सुरू. भगवंत आता हे दे, चला हे दिलंस, आता हे दे. माणूस आहे तो, त्याच्या हातामध्ये गाजर दिलं तर तो गाजऱ्यावर थांबत नाही, त्याला आंबा पाहिजे असतो. आणि तो म्हणतो आंब्याचं झाड माझ्या दारात वर्षाचे 12 महिने बहरलेलं पाहिजे. तो काही साधा नव्हे, त्याला वर्षातनं एकदा येणारा आंबाचं फळ त्याला पटत नाही. द्यायला बसलास ना आता तू, आता रोज झाडाला पिकलेले आंबे दे, भरपूर दे, वर्षाचे 12 महिने दे. म्हणून ते म्हणतात ही सकाम उपासना माणसाला आसक्त करते, माणसाचा अहंकार वाढवते, आसक्ती वाढवते. आणि म्हणून ब्रह्मज्ञानाचा जो खरा लाभ आहे तो मात्र दूर जातो. कधी कधी ब्रह्मज्ञानाचे अभ्यास करणारा निष्काम योग्याला सुद्धा, निष्काम भक्ताला सुद्धा कधीतरी भगवंताला म्हणावं लागतं, भगवंता आता हे बघ काय आहे, याच्यातून बाहेर काढ. काही त्याच्याही वरती प्रसंग येणार नाही तसं नाही, ते काही वैयक्तिकच असतात असं नाही. ज्या कार्याकरता ते आलेले त्या कार्याकरता सुद्धा काही मागणं असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जे काही आम्ही काम करतो, व्यवहारात दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्याची सेवा करतो, प्रेमाने आपण एखाद्याला कुठे अडचणीत आहे त्याला वर आणणं, कुठे संकटात आहे त्याला त्या संकटाच्या बाहेर काढणं, असे कितीतरी व्यवहार आहेत की जीवनामध्ये मनुष्य एक सत्कर्म म्हणून करतो. त्यांनी सांगितलं ते ईश्वरार्पण बुद्धीनीच करावं. अंतःकरणात एकच भावना ठेवावी की भगवंतानी आपल्याला हे कार्य करण्याकरता माध्यम म्हणून निवडलं, आपल्याला त्यांनी ती संधी दिली आहे. बस ते रहिमानचा जसा दोहा आहे ना की जो जो दान देण्याची वेळ यावी आणि दुसऱ्यांनी दान ग्रहण करावं, तो माझी मान खाली झुकायला लागली म्हणाले. कारण काय आहे, मी भले दान द्यायला उभा राहीन, दान घेणारा पाहिजे ना कोणीतरी. कारण धर्मशास्त्र असं सांगतं की जरुरीच्या शिवाय कुणीच कुणाचं दान घेऊ नये. आपल्याला आवश्यक असेल तर दान घ्यावं, नाहीतर दान का घ्यावं. दान घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे माझ्या भाग्याने माझ्यासमोर दान स्वीकारण्याकरता असा योग्य पुरुष आहे, अशी योग्य व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे, अडचणीत आहे, अधिक फी आहे, घरी भरू शकत नाही आहेत, आम्ही द्यायला तयार आहोत, तो घ्यायला तयार पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की त्या दसऱ्याची कथा, अर्थात आपल्याला विषय संपवायचा आहे, पण दिलेलं दान त्याला जेवढ्या 14 कोटी मोहरा द्यायचा होता तो वरतंतूचा शिष्य कौत्स्य त्यांनी तेवढ्याच घेतल्या. उरलेले सगळं ते कुबेरानी त्या शमीवृक्षाच्या आश्रयाने टाकलेल्या ज्या मोहरा आहेत त्या तशाच सोडल्या. ते म्हणाले तू घेऊन जा, तुझ्याकरता दिले. तो म्हणाले मी कशाला घेऊ, माझ्या गुरूंना 14 कोटी मोहरा पाहिजेत, तेवढ्या मी घेतल्या आहेत, माझ्या गुरूंना मी देऊन टाकतो, मला काय करायचंय. तो राजाला म्हणतो रघुराजा तू घे, तुझ्या राज्यात पडलेले आहेत. तो राजा म्हणतो मी मोहराच मागितल्या नाहीत, मी कशाला त्या मोहरा घेऊ, मला नकोच आहेत त्या मोहरा. मग त्या मोहरा तशाच पडल्या. मग त्या दिवशी राजांनी सांगितलं की लोकांनी यावं आणि हे सोनं लुटून न्यावं. तो दिवस विजयादशमीचा आहे, दसऱ्याचा, म्हणून आम्ही दसऱ्याला सोनं लुटतो. आता आम्ही असे दरिद्री झालो या देशात राहून की आम्हाला काही सोनं लुटता येत नाही, आम्ही आपली सोन्याची पानं लुटतो, झालं आपट्याची. सांगण्याचा हेतू असा आहे की दान घेणारा तरी कोणी भेटला पाहिजे ना. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की अंतःकरणातली भावना एवढीच पाहिजे की भगवंता हे कार्य करण्याकरता तू मला संधी दिलीस, दुसऱ्याला उपयोगी पडण्याकरता. आपला अहंकार म्हणाले कधी वाढवून नाही घ्यायचा. म्हणून ते सांगतात की कोणत्याही कार्यामध्ये अहंकार वाढू नये याची खबरदारी घ्यावी. ते प्रत्येक कृत्य आमच्या ब्रह्मज्ञानाला उपयुक्त आहे. अतोन्यापी हे केशा मुभयो हो, यासारखीच दुसरी जी सत्कर्मे आहेत त्यांचाही विनियोग काहींनी सांगितला आहे. त्याविषयी वेदांती आणि मीमांसक यांचे एकमत आहेत. आता त्यांनी सांगितलं की काम्यकर्म केली
की त्याचा भोग मिळतो, आणि निष्काम कर्म केलं की आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. ही दोन फलं, की जे सकाम कर्म केलंय की देवा हे मिळू दे, पण अगदी चांगलं केलंय, सदाचरणाने केलंय, यथासांग केलंय, भावना प्रामाणिक ठेवून केलंय, ते जरी सकाम असलं तरी सुद्धा ते उत्तम प्रकारचा भोग देण्याकरता उपयुक्त आहे. आणि जे निष्काम कर्म केलं आहे ते निष्काम कर्म मात्र निश्चित ज्ञानच देतं. ते मनुष्याला ज्ञान, याचा अर्थ असा, या परमार्थ मार्गावर हळूहळू हळूहळू पुढे घेऊन जातं. यदेव विद्येयेतिही, कोणतेही सत्कर्म ज्ञानप्राप्तीला उपयुक्त ठरते. आता आणखीन पुढे नेलं. आता ह्या प्रत्येक गोष्टी एकापेक्षा एक त्याचं काय म्हणू दालन खुलं केलं किंवा त्याची व्याप्ती वाढवली त्यांनी. आधी असं म्हटलं सकाम निष्काममध्ये निष्कामच करा, शक्यतो सकाम करू नका. बरं, सकाम केलं तर फार अडचण आहे तेवढ्यापुरतं करा. आता इथे म्हणतात की वेदांती आणि पूर्वमीमांसक म्हणजे जे यज्ञ करणारे आहेत, तर ज्यांना यज्ञाच्या माध्यमामधून भोगाची अपेक्षा आहे ते कर्म भोगाकरता केलं तरी सुद्धा ते म्हणतात ते कर्म आम्हाला ज्ञानाला प्रवृत्त करतं. आणि वेदांती म्हणतात जे सत्कर्म आहे ते मनुष्याला ज्ञानाला प्रवृत्त करतं, म्हणजे निष्काम कर्म. आणि त्यांनी इथे सांगितलंय उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा या दोघांच्या मध्ये इथे भेद नाही. जी त्यांची समान हेतूनी केलेली विधानं आहेत त्या विधानांचा उल्लेख झाला. आता पुढे व्यापक विधान आहे. आता त्यांनी सांगितलं आम्ही जे जे सत्कर्म करतो, अगदी जे चांगल्या भावनेनी करतो, की बाबा इथे आपण आहोत, आज आपल्याजवळ छत्री आहे, बाहेर पाऊस दिसतोय, कुणीतरी वृद्ध बाई आहेत त्यांना रिक्षा मिळत नाहीये, त्या पावसात चालले आहेत, त्यांच्याजवळ छत्री नाही, आपली छत्री त्यांना दिली की घ्या छत्री घ्या. त्या म्हणतील अहो तुमची माझी भेट कशी, राहू द्या हो, त्या छत्रीने काय मी कुठेतरी विसरले असते तर ती काय छत्री माझीच राहिली असती का, तुमच्याकडे भेटलो तर घेऊ, नाही भेटलो तर नाही. देतानाची भावना सत्कर्माची किती व्यापक आहे की त्या माणसाचं आत्ता काय जे कल्याण आपल्या मनात आहे त्या माणसाचा आत्ता जो काही चांगल्या भावनेने आपण विचार केलेला आहे की नाही, या माणसाला आता त्रास होता, उपयोगी नाही, आता तो किती परिसीमेचा केला. एखादा म्हणेल मी छत्री उघडते, तुमच्या डोक्यावर धरते, तुम्हाला रिक्षापर्यंत नेते, रिक्षात बसवते, मी छत्री घेऊन येते, सद्भावनाच आहे. एक भावना 100% आहे, एक भावना 98%, एक भावना 95%, एक भावना 90%, सद्भावनाच आहे. पण जे जे सत्कर्म ज्या ज्या पातळीवर आहे, आता सत्कर्म आहे म्हणून माणसाचं सगळं सोडून दुसऱ्याला द्यावं असा व्यवहारातला गैर किंवा अव्यवहारी विचार कुणीच सांगत नाही, वेदांती पण सांगत नाही. पण जो परिसीमेचा व्यवहारापासून दूर गेलाय तो असाच विचार करतो. त्यामुळे त्याचा विचार आत्ता जरी ग्राह्य नाही धरला तरी सत्कर्माचं ते टोक स्मरणात ठेवायला हरकत, ते टोक स्मरणात ठेवावं, व्यवहार आपण चालवावा, कारण आपल्याला व्यवहारच चालवायचा. आपण काही त्या स्थितीला पोचलेलो नाहीये. नरहरी सोनार आहेत किंवा नरसिंह मेहता आहेत. आपण मोठ्या मोठ्या संतांची जर चरित्र पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की नरसिंह मेहताजींनी आपल्या घरी काही कधी केलंच नाही. काय मुलीचं सासरी तिच्या आहेर न्यायचं आहे माहीत नाही, घरात श्राद्ध आहे माहीत नाही, पाहुणे आले माहीत नाही, घरात स्वयंपाक करायचा माहीत नाही, काही आणून देणं हे त्यांना माहीतच नाही. एक भगवंताचं नाम बस, दुसरं काही नाही. वैष्णव तो तेणेरे कहिये हे सगळं म्हणायला ठीक आहे, पण जे पीड पराई जाणं रे, पण ती पीड पराई म्हणजे घरातल्या लोकांची पीड कुठे कळतीये त्यांना. कारण ज्या पातळीवर आहेत ते, ज्या भावनेवरती आहेत ती इतकी व्यापक आहे आणि ती इतकी प्रामाणिक आहे. म्हणजे सत्पुरुषांच्या या व्यवहाराला व्यवहारी माणूस दोष देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, आणि भगवंत दोष देऊ पण देत नाही. कारण नामदेवांच्या सारखा भगवंत हजर होतो, म्हणतो बाबा रे काय पाहिजे मी त्याचं पुरवतो. नरसिंह मेहताच्या घरी नरसिंह मेहता बनून श्राद्ध केलं, नरसिंह मेहताच्या मुलीच्या सासरी नरसिंह मेहता बनून गेले. सगळं नरसिंह मेहतांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. सगळा नरसिंह मेहतांचा प्रपंच मुळी परमात्म्याने चालवले. सगळा प्रपंच रोजचा त्यांना काही कळत नसे, त्यांच्या काही लक्षात येत नसे, त्यांना कशाचंही भान नसे. त्या आपल्या आपल्या नामस्मरणामध्ये आपल्या आपल्या आनंदामध्ये ते गर्क असत.
त्यांना भगवंत सांभाळणार आहे. त्यामुळे ते टोक आहे सत्कर्माचं, की जिथे निष्काम म्हणजे त्या निष्काम शब्दाची व्याख्या फार परिसीमेची आहे, पण आपल्या व्यवहारामध्ये आपण व्यवहार सांभाळूनच राहिलं पाहिजे, कारण आपला अधिकार तो नाही आहे. आणि म्हणून आपल्या मर्यादेमध्ये आपल्याला जे करणं शक्य आहे ते आपण चांगल्या मनाने करणं, चांगल्या भावाने करणं. आणि त्यांनी सांगितलंय की कोणतंही सत्कर्म ज्ञानाच्या प्राप्तीला उपयोगाला येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणाले एखादा मनुष्य सकाम आता त्याच्या पुढं जाऊन सांगितलं की एखादा मनुष्य सकाम कर्म जरी करतो, असा अर्थार्थी आणि आर्त आहे, काहीतरी मागायला भगवंताकडे गेलाय, त्यांनी सांगितलं की गीताकारांनी त्याला सुद्धा उदार असं म्हटलेलं. कारण का, तो हे कार्य करतोय, मागतो आहे भगवंताला, हे सकाम कार्य जरी करत असला तरी ते शेवटी पुन्हा त्याला ज्ञानाकडेच नेणार आहे. कारण तो आर्त आणि अर्थार्थी सुद्धा केव्हा तरी जिज्ञासू होऊन ज्ञानीच होणार आहे. म्हणून त्या सकामकर्मी माणसाला निष्कामकर्मी माणसांनी सुद्धा नावं ठेवू नये, असा त्याच्या मागचा भाग आहे की सकाम कर्मातून केव्हा तरी तो एकदा निष्काम कर्माकडे वळतो. म्हणजे पूर्वमीमांसक यज्ञ करणारा हा केव्हा तरी उत्तरमीमांसा म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासेकडे वळतोच वळतो, असं इथे ब्रह्मसूत्रकार सांगतायत. म्हणाले नक्कीच निष्काम कर्म श्रेष्ठ आहे, पण सकाम कर्मसुद्धा निष्काम कर्माकडे घेऊन जाणार आहे. याचा संदर्भ कुठला आहे? छांदोग्य उपनिषदाचा संदर्भ आहे. छांदोग्यामध्ये त्यांनी वर्णन केले, आता आपल्याला तो वाढवायचा नाही विषय, पण त्यांनी असं म्हटलंय की अहो सामान्य मनुष्य आहे, तुम्ही काय निष्काम कर्म आणि मोक्ष आणि हे सगळं त्याला सांगता, त्याचा तो अधिकार नाही आहे. त्याला प्रपंचामध्ये हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्याच्या डिमांड्स पुष्कळ आहेत, त्याच्या अपेक्षा पुष्कळ आहेत, त्याच्या वासना इच्छा आकांक्षा पुष्कळ आहेत, त्याला ते मिळवण्याची इच्छाच आहे. तर तेव्हा तिथे वेदांनी सांगितलं ठीक आहे, तुला मिळवायची इच्छा आहे तर तू जरूर मिळव, पण ते मिळवताना काय काय कर, ते मिळवताना तू कोणती कोणती पथ्य बाळग, की त्यामुळे हळूहळू जे मिळवायचंय 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 करतोस त्याच्यातून हळूहळू नाही मिळालं तरी चालेल, मला आता नको आहे, असं होत होत तुझं अंतःकरण त्यापासून दूर जाईल. म्हणून वेद असं म्हणतो की सामान्य मनुष्याला जे पाहिजे आहे ते त्यांनी माझ्याकडे मागावं, पण मी सांगतो तसं वागावं. माझी सांगण्याची एकच भूमिका आहे की त्याची वर्तणूक कशी असावी. तो मागेल ते मी त्याला देईन, पण मी सांगेन ती वर्तणूक त्यांनी केली पाहिजे. एष आदेश हा वेदाचा आदेश आहे, ह्या आज्ञा आहेत, ह्या ऑर्डर्स आहेत, असं म्हणून त्यांनी मान्य करावं. म्हणून ते सांगतात की निष्काम कर्म हळूहळू माणसाचं अहम ममत्व सोडून देतं. दुष्कर्मांना टाळण्याकरता सकाम कर्म उपयोगाला येतं. वाईट कर्म करणे, चोरी करण्यापेक्षा ईश्वराला माग मला देवा पैसे दे, म्हणाले दुष्कर्म टळलं, हे सकाम कर्म परवडलं. की भगवंताला मागून माझ्या इच्छेप्रमाणे मला दे म्हणणं आणि लोकांचं घर लुटून माझ्या इच्छेला काय हवं ते मिळवणं. म्हणून त्यांनी सांगितलं की सकाम कर्म हे का नाकारत नाही, त्याचं कारण असं की सकाम कर्म हा दुष्कर्मावरचा एक चांगला उतारा आहे. की दुष्कर्म करू नकोस, पण सकाम कर्म चांगल्या मार्गाने कर, सांगितलेल्या मार्गाने कर. दुसरं त्यांनी सांगितलं की हळूहळू हे दुष्काम कर्म जाऊन सकाम कर्म अंतःकरणाच्या शुद्धतेची एक एक पायरी वरवर चढत जातं. म्हणाले भक्ती उत्पन्न करतं, त्याची सगळी फळं सांगितली आहेत. शरणागती येत जाते आणि शरणागती जेव्हा पूर्णतेला पोचते तेव्हा म्हणे अहंकार सुटतो. हे सगळं सकाम कर्मातून होत जातं. आणि अशी ही सगळी सत्कर्म जर आम्ही निष्ठेने आचरण केली तर ते सांगतात की ज्ञानप्राप्तीच्या मार्गामध्ये सुद्धा प्रगती होते. निष्ठा पाहिजे, निष्ठावान पाहिजे. आता मागच्या पिढ्यांमध्ये असं होतं की आपल्या घरातलं सगळं सुख उत्तम प्रकाराने राहायचं असेल तर आपण आपल्या घरामध्ये देवाची उपासना, सगळे सणवार, सगळे कुलधर्म कुलाचार आपल्या घराण्यामध्ये किंवा आपल्या लोकांना आपल्या समाजाला जे काही घालून दिलेलं आहे, जी रीत भात, ती अगदी कठोरपणाने सांभाळायची. त्याच्यामागे काय सकामता होती की आपल्या घराला काही त्रास होऊ नये. आणि ही धारणा इतकी पक्की होती की नाही बा ह्याच्यात माझं काही चुकणार नाही, माझं जर काही यात चुकलं
तर माझ्या घराला त्याची शिक्षा भोगायला लागली तर नको, ती तशी लागू नये म्हणून मी कट्टरपणाने ते काम करणार, मी कठोरपणाने त्याचं आचरण करणार. ही जी एक धारणा होती त्या धारणेमध्ये बारकीशी सकामताच आहे, आपल्या कुटुंबाच्या कल्याणाची सकामताच आहे, ईश्वराच्या व्यापक रूपाचा विचार नाही आहे. पण तरीसुद्धा ती सकामता त्याला निष्कामतेकडे घेऊन जाते. आयुष्यभर म्हणून आपल्याकडे म्हटलंय की प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका. प्रपंच मूळचाच नासका, करीत जाता होतो फिका. तो मूळचा नासका म्हणजे नाशवंतच आहे. तो जितका चांगलेपणाने करत जावा तितकं हळूहळू प्रपंचामधून आपण निवृत्त होतो. ज्ञानदेवानी म्हटलंय, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही. ज्याला प्रपंच धड करता येत नाही तो काय परमार्थ करणार आहे. याचा अर्थ प्रपंचामध्ये आसक्ती नाही असं नाही, पण त्यांनी सांगितलंय, ब्रह्मसूत्रकार सांगतात की प्रपंचामध्ये कशाची ना कशाची अपेक्षा ठेवून जरी आम्ही ईश्वराची उपासना करत असलो तरी ईश्वर हळूहळू आम्हाला निष्काम करत जातो. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलंय, ही सत्कर्म आमच्या पापांचा नाश करतात आणि हे आमचं पाप आहे ते ज्ञानप्राप्तीला प्रतिबंध करणारं असतं, की ईश्वराच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणारं असतं. ते अडथळेही दूर करण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, काहीही झालं तरी अंतःकरणामध्ये सत्कर्माच्या विषयी आदरच असावा. कोणत्याही स्थितीत आम्ही सत्कर्म ओलांडू नये. आम्हाला धाक कशाचा घालून घ्यायचा असेल, बंधन कशाचं घालून घ्यायचं असेल तर सत्कर्माचं बंधन घालून घ्यावं, की नाही. आपल्याकडनं शक्यतो दुष्कर्म होता कामा नये, आपल्याकडनं शक्यतो सत्कर्माची पायरी खाली उतरता कामा नये. आपण आपल्या ताकदीप्रमाणे एक पायरी ठरवलेली असते की इतपत आपल्याला चांगलं वागता येतं, त्याच्यापेक्षा खाली नाही उतरता कामा. आम्ही तिथे तरी राहिलं पाहिजे, तिथून वर जाऊ, कारण वर जायला काय, स्काय इज द लिमिट. आम्ही अगदी आकाशापर्यंत पुष्कळ आहे, सत्कर्म कितीही करता येईल. पण आम्ही ज्या पातळीवर आहोत, जो आमचा आज ह्या जन्मात जी काही बुद्धीचा विकास होऊन जी काही संस्कार क्षमता आलेली आहे त्याच्या खाली तर उतरू नये. आपण म्हणतो वा खूप राग आला ना की मग आपल्याला आवरत नाही, मग आपण तोंडातून 4 शब्द बोलल्याशिवाय राहत नाही. आपल्याला आवरलंच पाहिजे. हे दुष्कर्म आहे ना, हे आमच्या सत्कर्मापासून खाली उतरणं आहे ना. नाही, आपण आपल्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणाचंही वागणं आपल्याला पटलं नाही, नको पटू दे, त्याला त्याची जाणीव द्यायला आपण जायचं कारण नाही, सोडून द्या. आपल्या वैयक्तिक पातळीवर कुणी आपल्याला कितीही त्रास दिला तरी त्याचा उल्लेख, त्याची ओळख आपण करून द्यायचं काही कारण नाही. वैयक्तिक पातळीवरती सोसणे आणि सामाजिक पातळीवरती जागरूक राहणे हा वेदांचा आदेश आहे. ते म्हणाले, सामाजिक पातळीवर तुम्ही कधीही निष्काळजी राहू नका, प्रत्येकाचं काय सुख दुःख तुम्ही पहा. आणि म्हणून ते सांगतात इथे की म्हणून सत्कर्माच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी प्रेम असावं. आता हा जो पहिला अध्याय आहे, हा पहिला अध्याय आता आपला जवळजवळ संपला आहे, म्हणून तेवढं मी सूत्र वाचते आणि उद्या आपण पुढच्या अध्यायाला जाऊ. भोगेन त्वितरे क्षपयित्वा संपद्यते. प्रारब्ध कर्माचा भोगाने नाश होऊन ब्रह्मवेत्ता ब्रह्मास प्राप्त होतो. म्हणजे ज्यावेळी प्रारब्धाचं शेष प्रारब्ध जे आहे, प्रारब्धाचं सगळं भोगून संपल्यानंतर ते नष्टप्राय होतं आणि मग त्याचा कुठलाही भोगण्यासारखा कर्माचा भाग शिल्लक राहिला नाही, अशी प्रारब्धाची स्थिती होते. तेव्हा ब्रह्मवेत्ता हा परमेश्वराकडे म्हणजे देह टाकून तो ब्रह्मज्ञानाला प्राप्त होतो. आपण इथे थांबूया.